मुंबईच्या धारावी परिसरामध्ये सध्या तणावपूर्ण शांततेची परिस्थिती निर्माण झालेली आहे। मशिदीचा अवैध भाग तोडण्यावरून या ठिकाणी काहीसा वादही झालेला होता। सध्या तणावपूर्ण वातावरण आहे। कारवाईसाठी गेलेल्या बीएमसीच्या पथकाला इकडे रोखून धरण्यात आल्याचं कळतंय। बीएमसीच्या पथकाच्या गाडीची सुद्धा तोडफोड करण्यात आली आहे, त्यामुळे काहीसा तणाव निर्माण झालाय। शेकडोंचा जमाव हा रस्त्यावरती आलाय। धारावीमध्ये हे तणावाचं वातावरण सध्या आपण बघतोय आणि याविषयी बोलूयात आमचे प्रतिनिधी सूरज ओझा आपल्या सोबत आहेत। सूरज, काय नेमकं हे प्रकरण आहे आणि सध्या परिस्थिती काय आहे? नक्की सूत्रांची अशी माहिती आहे की तिथे एक मस्जिद आहे, त्याचा काही जो भाग आहे तो अवैध असल्याचं सांगितलं जात आहे आणि त्यावर कारवाई करण्यासाठी बीएमसीचं पथक तिथे गेला होता आणि बीएमसीचं पथक तिथे गेल्यावर तिथे जे रहिवासी आहेत ते अग्रेसिव्ह झाले। त्यांनी बीएमसीच्या पथकाला तिथे अडवलं। त्याचबरोबर त्या गर्दीचा फायदा घेत काही लोकांनी बीएमसीच्या गाडीचा काचही देखील फोडलेला आहे आणि आता सैकडोच्या संख्येमध्ये जे धारावीकर आहेत आणि तिथे जे जवळपास राहणारे लोक आहेत ते रस्त्यावर बसलेले आहेत आणि या कारवाईचा विरोध करतायत। त्यांचं असं म्हणणं आहे की बीएमसीचा जो पाऊल उचललेला आहे तो चुकीचा आहे, त्यांनी असं करू नये आणि मस्जिदीला हात लावू नये यासाठी तिथे लोक बसलेले आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून मुंबई पोलिसांनी देखील तिथे बंदोबस्त वाढवलेला आहे। अगदी सूरज, ही मशीद नेमकी कधीपासूनची आहे आणि अवैध भाग तोडण्यावरूनचा जो वाद सध्या बघायला मिळतोय, याचं बांधकाम नेमकं कधी करण्यात आलं होतं? असंही म्हटलं जातंय की या हा जो मस्जिद आहे तो 25 वर्ष जुनी मस्जिद आहे, पण त्याचा काही जो भाग आहे तो अवैध आहे। यासाठी कारवाई करण्यासाठी बीएमसीचा पथक तिथे गेलेला आहे आणि त्याला अडवून तिकडचे लोक बसलेले आहेत। सध्या पोलिसांचा बंदोबस्त वाढवलेला आहे। सध्या असं म्हटलं जात आहे की तिथे परिस्थिती शांत आहे, लोक काही करत नाहीये, सगळे बसलेले आहे शांतपणे, पण कुठे काही घडू नये हे लक्षात घेता मुंबई पोलिसांचं पथक तिथे पोहोचलेलं आहे। सूरज, या मशिदीचा जो भाग अवैध म्हणून बोललं जात आहे त्याविषयी कोणी तक्रार केलेली होती का बीएमसी कडे, की बीएमसी आता स्वतःहून ही कारवाई करण्यासाठी तिकडे पोहोचली आहे? सध्या बीएमसी याबद्दल पुरेशी माहिती देत नाहीये, तरी देखील बीएमसीचे जे सूत्र आहे त्यांनी असं सांगितलं की त्याचा काही भाग आहे जो अवैध आहे त्याला तोडण्यासाठी बीएमसीचं पथक तिथे गेलेलं आहे। त्यालाच अडवलेले आहे लोकांनी आणि लोकांनी तिथे अडवून रस्त्यावर देखील बसलेले आहेत। त्यांची अशीच मागणी आहे की मस्जिदीला हात लावू नये आणि यासाठी ते तिथे बसून बीएमसीने जे पाऊल उचललेलं आहे त्याचा विरोध करतायत। याच गर्दीचा फायदा घेत काही लोकांनी बीएमसीच्या गाड्याचा काचही देखील फोडलेला आहे। ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता मुंबई पोलिसांनी तिथे बंदोबस्त वाढवलेला आहे। अगदी सूरज, तिथल्या नागरिकांचं नेमकं म्हणणं काय आहे? या भागाची वैध आहे की अवैध आहे त्याचा वाद एकीकडे सुरू असताना तिथल्या लोकांचं काय नेमकं म्हणणं आहे? तिकडच्या लोकांचं असं सांगणं आहे की मस्जिद त्यांचा श्रद्धेचा एक स्थळ आहे, आस्थाचा स्थळ आहे, त्यासाठी तिथे हात लावू नये, जसं आहे तसंच राहू द्या। इमोशनली ते याच्यावर विचार करतात। ठीक आहे, धन्यवाद सूरज या माहितीसाठी। तर सध्याची ही धारावी मधली दृश्य आपण बघतोय। धारावीकर सध्या हे रस्त्यावरती आलेले आहेत आणि काहीशी तणावपूर्ण अशी स्थिती इथे झाली आहे। इथे 25 वर्षांपासून एक मशीद आहे आणि या मशिदीचं काही जे बांधकाम आहे ते अवैध असल्याचा सध्या दावा केला जातोय आणि यावरती कारवाई करण्यासाठी महानगरपालिकेचं पथक तिकडे पोहोचलेलं होतं। मात्र इथल्या नागरिकांनी ही तोडक कारवाई करायला मनाई केलेली होती, त्याला विरोध केला आणि बीएमसीच्या या पथकाच्या गाडीचीच त्यांनी तोडफोड केल्याचंही कळतंय। सध्या धारावीमध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। काहीसं तणावपूर्ण असं वातावरण, मात्र पोलिसांची सुरक्षा या ठिकाणी तैनात करण्यात आली आहे, त्यामुळे तणावपूर्ण शांतता। काही वेळापूर्वीची ही सगळी दृश्य आहेत आणि सध्या ही सगळी माणसं तिथल्याच धारावीमधल्या रस्त्यांवरती बसल्याची माहिती आपल्या प्रतिनिधींनी दिलेली आहे। तिथे असणाऱ्या मशिदीवरून हा वाद निर्माण झालेला आहे आणि मशिदीचा जो अवैध अनधिकृत असा भाग आहे तो तोडण्यावरून हा वाद झाल्याचं कळतंय। मशिदीचा हा जो अवैध जो भाग आहे तो तोडण्याच्या संदर्भातल्या कारवाईसाठी महानगरपालिकेचं पथक हे या धारावी परिसरामध्ये पोहोचलेलं होतं। मात्र नागरिकांनी त्याला तीव्र असा विरोध केलेला आहे
आणि हे सगळे लोक आपण बघतोय हा जमाव धारावी मधल्या रस्त्यावरती जमलाय। तर कारवाईसाठी गेलेल्या बीएमसीच्या पथकाला या सगळ्या जमावानं रोखून धरलं। इतकंच नाही तर बीएमसीचं जे पथक गेलं होतं त्या गाडीची सुद्धा या जमावाने काहीशी तोडफोड केलेली आहे। या गाडीच्या काचा सुद्धा फोडलेल्या आपण दृश्यांमध्ये बघतोय। आणि या जमावाला शांत करण्यासाठी आता पोलीस या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत। पोलिसांची सुरक्षा, पोलिसांचा मोठा बंदोबस्त सध्या या भागामध्ये लावला गेला आहे। त्यामुळे शेकडो लोक सध्या रस्त्यावरती बसून आहेत। काही वेळापूर्वीची ही दृश्य आपण बघतोय। तणावाचं असं वातावरण धारावीच्या परिसरामध्ये निर्माण झालेलं होतं। मात्र या सगळ्या जमावाला शांत करण्यासाठी आता पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। जो बस डाइवर्ट हो रही है उसको डाइवर्ट होने दो। आप लोग थोड़ा साइड में बैठो। क्या है जो भी डिसीजन है बोर्ड ऑफिसर वगैरह सब भाई लोग थोड़ा देर के लिए। तर आताची ही मोठी बातमी आपण बघतोय। मुंबईच्या धारावी परिसरामधली सध्याची ही तणावपूर्ण अशी स्थिती आहे। इथे 25 वर्षांपासून असणाऱ्या मशिदीचा काही भाग हा अनधिकृत आणि अवैध आहे असा दावा केला गेला आणि हा भाग तोडण्यावरून सध्या वाद निर्माण झालेला बघायला मिळतोय। याच अवैध भागावरती कारवाई करण्यासाठी महानगरपालिकेचं पथक तिकडे गेलं होतं। मात्र महानगरपालिकेच्या या पथकाला रोखून धरण्यात आलेलं आहे आणि आपण दृश्यांमध्ये बघतोय विरोध करण्यात आलाय, घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली आहे। या विरोधाच्या नंतर आता सध्या तरी कारवाई झालेली नाहीये। मात्र हे जे सगळे लोक होते जे विरोध करत होते ते अजूनही त्या रस्त्यांवरती तसेच बसून आहेत। बीएमसीचं पथक त्या ठिकाणी गेलेलं असताना त्या पथकाची गाडी सुद्धा या जमावानं फोडलेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।